Namaste students. Today we are going to complete our practice set 1.5 of linear equation in two variable. The last two sums in this practice set. तर त्यातला फिफ्थ आहे ते मी पिक्चर फॉर्म मध्ये ड्रॉ केलेला आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की the capacity of truck is 10 tons and there are A types of boxes and B types of boxes. When 150 A types of boxes and 100 B types of boxes loaded in a truck, then truck is full. असं त्यांनी फर्स्ट कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे. आणि सेकंड कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे व्हेन 260 A टाइप्स ऑफ बॉक्सेस अँड 40 B टाइप्स ऑफ बॉक्सेस लोडेड इन अ ट्रक, देन ट्रक इज फुल. आणि दोन्हीकडे काय सांगितलेलं आहे त्यांनी, कपॅसिटी ऑफ ट्रक इज 10 टन्स. दोन्हीकडे पण कपॅसिटी आहे 10 टन्स. तर मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? वी हॅव टू फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्सेस. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वेट ऑफ ईच टाइप्स ऑफ बॉक्सेस. मग आपण काय अज्यूम करू शकतो इथे, लेट वेट ऑफ A टाइप ऑफ बॉक्सेस, A टाइप ऑफ बॉक्स and B type of box B X and Y respectively. ठीक आहे. आता आपण हे अज्यूम केलं फ्रॉम द फर्स्ट कंडिशन. बघा खूप इझी सम आहे. मी इथे लिहा फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय आहे, जेव्हा 150 A टाइपचे बॉक्सेस आणि 100 B टाइपचे बॉक्सेस जेव्हा तुम्ही ट्रक मध्ये लोड करता, देन द ट्रक इज फुल. ओके, दॅट मीन्स 150x plus 100y is equal to 10 tons. 10 tons means 10,000. 10 tons means 10,000. ओके, तर तुम्हाला इथे त्यासाठी लिहायला लागेल, इथे लिहा 10 tons is equal to 10,000 kg असं इथे लिहून टाका. ओके, मग इथे बघा हे डिव्हिजिबल बाय काय येणार आहे, 0 कट झाला तर 50 येणार. मला डिव्हिजिबल बाय 50. सो लिहा डिवाइडिंग बाय 50, डिवाइडिंग द इक्वेशन, डिवाइडिंग थ्रू आउट लिहा म्हणजे शॉर्टकट मध्ये होऊन जाईल. थ्रू आउट बाय 50. तर 50 ने डिवाइड केलं तर काय होणार आहे इथे, 3x plus 2y इज इक्वल टू, इथे जर 50 ने डिवाइड केलं तर तुमचं येईल इथे 0 कट, 5 to the 10 आणि 2 0 इथे येणार आहे 200. 3x plus 2y इज इक्वल टू येणार आहे 200 आणि ही तुमची असणार आहे इक्वेशन नंबर 1. ओके, समजते, इझी आहे. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन 260 A types of boxes and 40 B types of boxes म्हणजे 260x plus 40y is equal to 10 tons. So right here 260x plus 40y is equal to 10 tons means 10,000 kg. ओके, आता ह्याला डिव्हिजिबल बाय येणार आहे 20, डिवाइडिंग थ्रू आउट बाय 20. थ्रू आउट बाय 20. बरोबर, 20 ने जर डिवाइड केलं तर काय होणार आहे, 13x plus 2y is equal to 13x plus 2y is equal to 500. ही तुमची असणार आहे इक्वेशन नंबर 2. आता इथे जर तुम्ही इक्वेशन 1 आणि 2 चं जर ऑब्झर्वेशन केलं तर दोन्ही मध्ये पण काय आहे, 2y आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग सो राइट हियर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. तर 2 मधून आपण 1 ला सबट्रॅक्ट करूया. सो राइट हियर इक्वेशन 2 आधी लिहूया. इथे इक्वेशन 2 आहे 13x plus 2y is equal to
500 आणि इक्वेशन 1 आहे 3x plus 2y is equal to 200. आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे काय करायचं, वी हॅव टू चेंज द साइन. सो 10x is equal to 0 0 3 300. 10x is equal to 300. Therefore x is equal to 300 divided by 10. Therefore x is equal to 30. मग x काय होतं, आपण x सपोज केलं होतं वेट ऑफ ए टाइप्स ऑफ बॉक्सेस. बरोबर, आपल्याला ए टाइपच्या बॉक्सचं वेट भेटलं 30 kg. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. पुट x is equal to 30 in equation 1. In equation 1 मध्ये टाकूया. सो 3 multiplied by 30 plus 2y is equal to 200. So 3 3 is 9, 90 plus 2y is equal to 200. 2y is equal to 200. बघा हे 2y हा 90 तिथे जाऊन मायनस होणार, इथे 90. मग 200 मायनस 90 केलं तर तुमचं काय येणार आहे 190. 110 येणार आहे. काय येणार आहे 110 येणार आहे इथे. सो 2y is equal to 110. मग 2 इथे लिहिते मी. Therefore y is equal to 110 divided by 2. Therefore y is equal to 55. y ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला इथे 55. x ची व्हॅल्यू भेटली 30 kg. x काय होतं, ए टाइप्स ऑफ बॉक्सेसचं वेट होतं आणि y होतं बी टाइप्स ऑफ बॉक्सेसचं वेट होतं. Therefore राईट हियर, इथे थोडंसं लिहिते इथे. Therefore weight of A types of boxes, weight of A type of box is equal to 30 kg and weight of B type of boxes, B type of box एकच बॉक्स आहे ना, B type of box is equal to 55 kg. Okay, easy sum होतं. Let's move on the last sum in this practice set. तर लास्ट सम मध्ये लिहिलेलं आहे बघा, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. म्हणजे विशाल आहे त्यांनी काही डिस्टन्स बसने गेलं आणि काही एरोप्लेनने गेलं आणि तो टोटल किती किलोमीटर गेलेला आहे 1900 किलोमीटर गेलेला आहे. आणि सेकंड कंडिशन त्यांनी दिलेली आहे, स्पीड ऑफ बस इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर अँड स्पीड ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू 700 किलोमीटर पर आवर. आणि ह्या बस आणि एरोप्लेनचं मिळून त्यांना टाइम लागलेला आहे 5 hours. सो वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर विशाल बसने किती किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो लेट अस सपोज लेट द डिस्टन्स कवर्ड बाय विशाल, सोल्युशन मध्ये लिहूया आपण. लेट डिस्टन्स ट्रॅव्हल by bus and by aeroplane be x kilometer and y kilometer respectively. Okay, so from the first condition नुसार काय आहे बघा, मी हे पिक्चर फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, जरा फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये तुम्हाला समजण्यासाठी इझी व्हावं म्हणून. फ्रॉम फर्स्ट कंडिशन किंवा फ्रॉम कंडिशन 1, फर्स्ट कंडिशन होते, फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय आहे डिस्टन्स, विशालने जे डिस्टन्स आहे बसने ट्रॅव्हल केलेलं आणि एरोप्लेनने केलेलं ते दोन्ही मिळून आहे 1900 किलोमीटर. मग जे बसने ट्रॅव्हल केलं ते आपण x सपोज केलंय आणि जे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलंय ते y किलोमीटर ट्रॅव्हल केले. मग फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला इक्वेशन भेटते x प्लस y इज इक्वल टू 1900. खूप सोपी इक्वेशन भेटलेली आहे बरोबर. नाव फ्रॉम सेकंड कंडिशन,
इथे बघा त्यांनी दिलेलं होतं डिस्टन्स दिलं होतं, इथे त्यांनी दोघांचा मिळून टाइम दिलेला आहे. ओके, मग तुम्हाला जेव्हा टाइम दिलाय आणि इथे तुम्हाला त्याचं स्पीड माहिती आहे, टाइम दिलेला आहे, मग तुम्हाला इथे काय फॉर्म्युला माहिती, तुम्हाला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, वी नो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, पण त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, टाइम दिलेला आहे, म्हणजे बसचा टाइम दिलेला आहे प्लस एरोप्लेनचा टाइम दिलेला आहे, आणि दोन्ही टाइमला प्लस केल्यानंतर आपल्याला 5 hours मध्ये ती जर्नी कंप्लीट होणार आहे. सो वी हॅव टू राईट द फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, समजलं, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर मग टाइम फॉर बस म्हणजे T1 घेऊया, किंवा टाइम टेकन बाय बस इज इक्वल टू, हा फॉर्म्युला समजला तुम्हाला, फक्त टाइम आणि स्पीड मी इंटरचेंज केलं, म्हणजे स्पीड इकडे आलं तर हे डिवाइड आहे तर मल्टिप्लाय, टाइम इथे गेलं तर डिवाइड तर मल्टिप्लाय होतं, तेच फक्त इंटरचेंज केलेलं आहे. तर टाइम टेकन बाय बस इज इक्वल टू काय येणार आहे, समजा आपण घेऊया डिस्टन्स आहे, डिस्टन्स काय आपण केलेलं बसचं x होतं, आणि स्पीड आहे 60 km/h ना, 60 x अपॉन 60, अँड टाइम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स आपण एरोप्लेनचं डिस्टन्स y किलोमीटर सपोज केलेलं आहे, सो y अपॉन स्पीड आहे 700. ओके, आता ह्या दोन्ही टाइमला प्लस करून मध्ये 5 hours मध्ये पोहोचलेले आहेत. देअरफॉर x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5 hours. ओके, ही आपल्याला इक्वेशन 2 भेटलेली आहे. पण आपण इथे काय करूया, मग डिनॉमिनेटर इक्वल करूया आणि त्या इक्वेशनला प्रॉपर फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊया. सो राईट हिअर x अपॉन 60 मल्टिप्लाइड बाय 700 करायला लागणार तिथे, प्लस y अपॉन 700 इंटू 60 इज इक्वल टू 5. मग आपल्याला काय भेटणार आहे, इथे हा डिनोमिनेटर सेम आला तर काय करतो आपण, एकदाच लिहितो, इथे लिहिते आधी x 700x प्लस 60y अपॉन 6 7 42 वर 30, 6 7 42 30 इज इक्वल टू 5. मग आता हे 42,000 आले, त्याला आपण इथे मल्टिप्लाय करूया. So right here 700x plus 60y is equal to 5 into 42,000. ओके, सो जर आपण ह्याला कशाने डिवाइड करू शकतो, 0 0 तर असेच कट होऊन जातील सगळे, तर आपण ह्याला 2 ने म्हणजे 20 ने डिवाइड करू शकतो. कशाने डिवाइड करू शकतो आपण ह्याला, 20 ने डिवाइड करू शकतो. सो डिवाइडिंग थ्रू आउट बाय 20 ने जर डिवाइड केलं तर मग आपल्याला इथे भेटेल बघा, इथे 700 आहे, त्याला जर तुम्ही 20 ने डिवाइड केलं तर 0 0 कट झाला, 2 1 2 आणि इथे 35. मग तुम्हाला इथे भेटेल 35x. 60 ला जर 20 ने डिवाइड केलं तर 0 0 कट, 2 1 2 2 3 जा, मग तुम्हाला इथे भेटेल प्लस 3y इज इक्वल टू 5 इंटू 42, आणि ह्याला जर तुम्ही 20 ने डिवाइड केलं तर 0 0 कट झाला, 2 1 2 2 2 4 2 1 2, मग 21 5 जा किती येते तुमचं, 5 1 5 5 2 जा 5 1 5 5 2 जा 10, 5 1 5 5 आणि ते 2 0. ओके, तर मग तुमचे इथे आले 10500. ओके, ही इक्वेशन भेटली तुम्हाला, इक्वेशन नंबर 2. समजते? तर आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 भेटली, तर काय करू शकतो 1 आणि 2 मध्ये बघा, ऑब्झर्वेशन करा, इथे x प्लस y आहे, इथे 35 प्लस 3y आहे, म्हणजे इक्वेशन 1 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो राईट हिअर मल्टिप्लाय इक्वेशन 1 1
बाय 3. तर इक्वेशन 1ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला भेटेल 3x प्लस 3y इज इक्वल टू 19 3 जा 57. ओके, नाव दिस इज आवर इक्वेशन नंबर 3. नंतर आता इक्वेशन 2 आणि 3 चं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय करायला लागेल, सबट्रॅक्ट करायला लागेल. सो राईट हियर सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 मधून आपण 3 ला सबट्रॅक्ट करूया. सो राईट हियर 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500 मायनस 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. आता ह्याला सबट्रॅक्ट करायचं, दॅट मीन्स वी हॅव टू चेंज द साइन. साइन चेंज केले तर आपल्याला इथे भेटलं 32x इज इक्वल टू 0 0 15 8 आणि इथे 9 मधून 5 गेले 4 राहिले 48 भेटले. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 4,800 डिवायडेड बाय 32. देअरफॉर x इज इक्वल टू, तुम्ही जर हे डिवाइड केलं तर तुम्हाला भेटेल इथे 150. ओके, तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय विशाल बाय बस. बसने तो किती किलोमीटर डिस्टन्स केला ते फाइंड आउट करायचं होतं. तर बसचं आपण अज्युम केलं होतं x किलोमीटर. सो इथे आपण लिहू शकतो बघा, टेक्स्टबुकमध्ये आहे फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. सो राईट हियर विशाल ट्रॅव्हल, देअरफॉर विशाल ट्रॅव्हल्ड distance by bus is equal to 150 kilometer. Okay, in this way we complete our practice set 1.5. very easy sums. मी थोडे फ्लो चार्ट मध्ये कन्वर्ट केले, ते जस्ट मोठे वाटतात पण खूप इझी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.